मंडळी, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान पुन्हा एकदा खूप मोठ्या वादात सापडली आहे. ती का सापडली आणि कशासाठी सापडले, कशामुळे सापडले, हेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. नमस्कार, मी सर्वेशान, तुम्ही बघताय शब्दवेडे. मंडळी, गेल्या वर्षीच तुम्हाला माहित असेल की शाहरुख खानच्या मुलगीने एक नवीन चित्रपट बनवलाय किंवा लवकरच तो येणार आहे असं आपण ऐकलं होतं. त्यानंतर नेक्स्ट इयर शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिचा द आर्चिस्ट नावाचा नेटफ्लिक्सवरती एक मूवी आला. आता तो मूवी आला, सर्वत्र न्यूज पसरली की शाहरुख खान, द लेजंड शाहरुख खान, म्हणजे अगदी खूप मोठा सितारा, किंग ऑफ बॉलिवूड शाहरुख खान याची मुलगी देखील तशीच क्वीन ऑफ बॉलिवूड बनेल किंवा तशीच एक खूप चांगली अदाकारा असेल, खूप चांगली ऍक्टिंग करणारी एक कलाकार असेल, असं म्हणून द आर्चिस्ट नावाचा नेटफ्लिक्सवरती एक खूप मोठ्या बजेटमध्ये बनलेला मूवी रिलीज झाला. तो रिलीज व्हायच्या आधी खूप साऱ्या अपेक्षा होत्या शाहरुख खानच्या मुलगीकडून, म्हणजे सुहाना खानकडून. पण जसा तो सिनेमा रिलीज झाला तशा सगळ्यांच्या अपेक्षा या धुळीस मिळाल्या. कारण सुहाना खानची ऍक्टिंग जी होती ती ऍक्टिंग तिने अशा प्रकारे केली होती की खूप साऱ्या क्रिटिसिझमला तिला सामोरं जावं लागलं. खूप साऱ्या क्रिटिक्सने या मूवीला खूप कमी रेटिंग दिला आणि शाहरुख खानच्या मुलगीने खूप चुकीची किंवा खूप घाणेरडी ऍक्टिंग केली आहे असं खूप साऱ्या क्रिएटर्स किंवा खूप साऱ्या क्रिटिक्सनी तिला कमेंट्स पास केल्या. पण त्या वादात ती सापडली, त्यातून बाहेर पडली. पण आता जो मेन वाद आहे तो वाद हाच आहे की सुहाना खानने नुकतंच अलिबागमधील ठाल या गावात 2023 मध्ये एक जमीन खरेदी केली. तर तुम्ही म्हणाल की जमीन खरेदी केली बाबा, यात काय प्रॉब्लेम आहे? तर जमीन खरेदी केली 12.91 कोटी रुपयांची. ऑब्विसली शाहरुख खान एवढं मोठं नाव आहे, पैशांची काय कमी नसणारच आहे, त्यामुळे 12.91 कोटीची जमीन खरेदी केली. त्यातल्या त्यात सरकारी लोक जे असतात किंवा सरकारी स्टॅम्प ड्युटी जी असते त्याच्यामध्ये तिनं 77.46 लाख रुपये भरले. आता तुम्ही म्हणाल की चांगलंच आहे ना मग, स्टॅम्प ड्युटी किंवा सरकारी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित नियोजनबद्ध केल्या. प्रॉब्लेम काय आहे? तर इथं प्रॉब्लेम हा आहे की ज्या अंजली, रेखा आणि प्रिया या 3 बहिणींच्याकडून ही अलिबागमधील ठाल गावातील जमीन सुहाना खाननं विकत घेतली होती, ती जमीन फक्त आणि फक्त कृषी जमीन म्हणूनच सरकारनं अलॉट केली होती. म्हणजे सरकारी कृषी जमीन म्हणजेच नो सेल क्लॉज नावाची 1968 साली हा एक क्लॉज निघाला होता की याच्या अंतर्गत ज्या जमिनी येतात त्या जमिनीवरती फक्त आणि फक्त शेतीच करू शकतात लोक, किंवा फक्त आणि फक्त शेतकरीच ही जमीन विकत घेऊ शकतात. तेही फक्त नावाला शेतकरी नाही तर त्यांच्या मागे शेतकरी असल्याचा पुरावा किंवा नोंदणी, नाव नोंदणी ॲज अ शेतकरी म्हणून करावी लागते. आणि अशाच लोकांना, म्हणजे तुम्हाला माहित असेल भरपूर जमिनी अशा आहेत ज्या भरपूर जमिनी कंपन्या, मोठमोठ्या कंपन्या घेतात आणि त्या जमिनीत शेती चालू असते ते सगळे बंद करून मोठमोठ्या कंपन्या बनतात. त्यामुळे शेती जी कुठेतरी बंद होते असं खूप ठिकाणी तुम्ही बघितलं असेल. तुमच्या शेजारी तुम्ही बघा, खूप वर्ष आधी जिथं शेती व्हायची तिथं आता खूप मोठे मोठे बंगले झालेत, खूप मोठ्या मोठ्या कंपन्या झाल्यात. मग ह्या गोष्टींना थोडासा आळा बसावा म्हणून सरकारनं 1968 साली नो सेल क्लॉज नावाचं एक सेक्शन काढलं होतं, ज्याच्यामध्ये ज्या जमिनी आहेत त्या जमिनीवरती फक्त आणि फक्त शेतीच होऊ शकते अशी ती जमीन होती. तर ती जमीन अलिबागमधील ठाल गावात होती आणि ती जमीन या सुहाना खाननं त्यांच्याकडनं विकत घेतली होती स्वतःला शेतकरी सांगून. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की एक डेजावू कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, डेजावू प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीच्या नावावरती तिने जमीन विकत घेतली. पण स्वतःला तिने शेतकरी असं दाखवलं, मी शेतकरी आहे, मी शेती करते. आणि तुम्हाला तर माहित आहे की ती जमीन फक्त शेतकरीच घेऊ शकतात, त्यामुळे सुहाना खान स्वतःला शेतकरी दाखवला आणि ती जमीन विकत घेतली. या गोष्टीवरती जास्त फोकस करता करता मला अजून एक गोष्ट सापडली, ती म्हणजे अलिबागमध्येच समुद्राजवळ, समुद्र किनाऱ्याजवळ 10 कोटींची अजून एक जागा तिने स्वतःला शेतकरी म्हणूनच विकत घेतली अशी एक न्यूज सध्या जास्त व्हायरल होतीये. आता इथे प्रॉब्लेम हाच आहे की डेजावू प्रायव्हेट लिमिटेड असो किंवा सुहाना खान स्वतः असो, ते ह्या अशा नो सेल क्लॉज असणाऱ्या जमिनी, म्हणजे जिथं फक्त शेतीच होऊ शकते अशा जमिनी स्वतःला शेतकरी सांगून विकत घेतात आणि डेजावू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अंतर्गत विकत घेतात. तुम्हाला तर माहिती आहे ते तर आता शेती तर अजिबात करणार नाहीत, ते स्वतःची कंपनी घालणार किंवा खूप मोठे मोठे प्रायव्हेट लिमिटेड इंडस्ट्री तिथं आणणार आणि खूप मोठं मोठं त्यांनी कंपनी, एक प्रकारची इंडस्ट्री त्यांनी स्थापित करणार. पण या इंडस्ट्री स्थापित करण्याच्या कामामागे शेतीसाठी अलॉट केलेली जमीन किंवा शेतकऱ्यांसाठी अलॉट केलेली जमीन, जी जमीन फक्त कसण्यासाठी आहे, जी जमीन फक्त शेतकरी घेऊ शकतो, अशी जमीन तुम्ही फक्त 4 पैसे एक्स्ट्रा देऊन आम्ही स्वतः शेतकरी आहोत असं फसवून हे करताय, हे खूप मोठा गुन्हा आहे. आता याच्यामध्ये होऊ काय शकतं, तर सगळ्यात पहिली गोष्ट दस्तऐवज फसवणूक, त्याचबरोबर महसूल बुडवणूक, त्याचबरोबर फौजदारी गुन्हा आणि त्याचसोबत IPC सेक्शन 420, 465, 441 आणि 120B याच्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.
आता मी शकतो का म्हणतोय, तर काही दिवसांपूर्वी किंवा काहीच महिन्यांपूर्वी आर्यन खान म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची पण तुम्हाला माहिती आहे खूप मोठी केस खूप व्हायरल झाली होती. पण ते पण कशा प्रकारे तो त्यामध्ये निर्दोष आहे किंवा तो कशा प्रकारे त्याच्यामध्ये नव्हताच, कशा प्रकारे ती केस कुठं कुठं दाबली गेली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतं का की खरंच हा एवढा मोठा गुन्हा असताना म्हणजे सिरियसली शेतकऱ्यांना सध्या या टाईपची लोक कोण सिरियसली घेत नाहीत, ही दुर्दैव आहे. पण असा मोठा गुन्हा असताना सुहाना खान वरती हे सगळे सेक्शन बसतील का? तुम्हाला काय वाटतं, सेक्शन बसतील किंवा नाही बसतील हे कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.